इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंडियन वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। बाई या अहो या सर अहो बाई या अहो काय होत नाही बाई सर सर इथे मी सर बाई थांबा थांबा काय घाबरू नका एक मिनिट बाई हा बघा हा तो पुरातन वाडा बघा बाई वाड्यावर या काय काय म्हणलं वाडा बघायला या असं मला म्हणायचं बाई वाडा दाखवायला आणलाय तुम्हाला सर ऐका ना सर सर मी काय म्हणते हा? आपण इथं आडवाट्याला या इथं वाड्यात काय करतोय तिथं पोरं बाहेर खेळतायत ना मग काय म्हणतील पोरं आपल्याला काय म्हणतील जास्तीत जास्त काय म्हणतील काय? जाळाबाईनं वाडा दाखवतोय भारी जोक मारता सर तुम्ही पण कसं आहे आपण पिकनिकला आलोय ना नाही चांगलं दिसत सर असू दे नको पोरं तिकडे पकडापकडी घेत आहेत हा. आपण इथे पकडापकडी घेऊया काय म्हणजे तुम्हाला भीती वाटली तर मला पकडा असं सांगतोय भीती वाटली तर मला पकडा सर मी काय म्हणते हा? मला एक कळणं झालंय म्हणजे एवढे सगळे शिक्षक असताना तुम्ही मला एकटीलाच इथं का बरं आणलंय म्हणजे तुम्ही कसं आता इतिहासाच्या शिक्षिका हा तुम्हाला इतिहासात रस आहे जसं आहे मला तुमच्यात रस आहे हा? इतिहास तुमच्या शिकवण्यात रस आहे तुमच्या इतिहासात रस आहे असं सांगतोय मी हा, आई अजिबात घाबरायचं ना नाही घाबरत मी मला लगेच मिठी मारा हात हा, पकडा काही करा आहे, भीती वाटली हा, चालेल. मग तो हा ना पुरातन वाड आहे पुरातन 17व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला आहे केव्हाचा 17व्या शतकात बाबू म्हणजे द अडलबार्टो द गामा या पोर्तुगीज राजाने हा वाडा कोणी द अडलबार्टो द गामा याने हा वाडा बांधलाय कोणी बांधलं असं म्हणतात काय आजही अडलबार्टो द गामाचा वास या वाड्यात आहे तेच मला धर ना कुबाट वास येतोय उंदीर मेल्यावर अहो, वास म्हणजे संचार संचार असं म्हणतात हा. आजही अडलबार्टो द गामाचा आत्मा इथे फिरतो इथे संचार करतो बाय बाय घाबरू किचाळलं कोणतरी. मीच आवाज काढला किचाळ मी आवाज काढला म्हणजे असा जर आवाज आला तर घाबरू नका बाबू मी घाबरले ना आता मिठी मारली तशीच मिठी मारा डोंट वरी इकडे भाई ह्या वाड्याची तुम्हाला माहिती सांगतो सांगा सांगा अडलबार्टो द गामाने 17व्या शतकात हा वाडा बांधला हे बघा हे काय माहिती तुम्हाला हे काय आहे हे बघा एक मिनिट बघा तुम्हाला कळेल लगेच टानाना नानाना. हा राजाचा एक सेवक होता सिलाडे द गौरवा मोरा हलकटा सिलाडे द गौरवा मोरा हलकटा या नावाचा राजाचा एक नोकर होता त्याचा हा मॉप बाबू तुम्हाला सांगतो तो मॉप मध्ये चांगला होता ऍक्टर म्हणून म्हणजे माणूस म्हणून एकदम वाईट बाबू मॉप टिकला माणूस गेला बघा अहो, हे काय माहितीये हे काय आहे? अडलबार्टो द गामाचा पापाच 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 काय बरे इजिप्त मध्ये राजांची असतात ना तर मम्मीच मम्मी पोर्तुगीज राजांचा होता तो पापाच हा राजाचा पापाच एवढा 300 वर्ष जुना आहे 300 वर्ष त्याला जतन करून ठेवलं इथे 300 वर्ष जुना बाबू हा एवढी जुनी गोष्ट तुम्ही जतन हो, करून हो. एवढं सॉलिड माहिती आहे सर तुम्हाला तुम्ही घाबरताय का नाही. घाबरताय का सर घाबरू नका मिठी मार सर लय उकाडताय सर लांब आहे, सर उकाडतंय. मी सांगतो भीती वाटली तसं मिठी नाही, मारा उकडतंय, असू दे, काय नाही. त्याच्यासाठी जा. तर हा एवढा 200-300 वर्ष जुनी याची बॉडी इथे जतन करून ठेवली हा. हे बघा हे काय माहितीये हा जो राजा आहे ना राजा हा. अडलबार्टो द गामा हा. ह्याने त्याची पहिली राणी एमा द वाव हे तिचं नाव राणीचं तिला लिहिलेलं हे पहिलं पत्र हे, हा मला बघू तुम्हाला काय पोर्तुगीज भाषेत आहे तुम्हाला काय कळणार आहे हो तसं तुम्हाला येतं का पोर्तुगीज भाषा नाही हो. मला साधं मराठी येत नाही पोर्तुगीज ते कसं काय येईल मला हा, मला मग? फक्त बघू दे एवढं आपण काय- बरं, अहो, बघा, एवढं बघा. जुनं हा, पत्र बघा, बघा, काय मग problem बघायला काय जाते ना
The where is me? Here is me. Here the clock there goes. And the where I see here is me. Air Street. The where is me? Here the rest because this is the story, okay? I tell party then come on. सर बघू ना ते पत्र कुठं गेलं उडालं होतं. बाई तुम्हाला पोर्तुगीज भाषा येते? काय गंमत करते बाई माझी. आता तुम्ही बोलात पोर्तुगीज. कोण? हे पत्र वाचलं तुम्ही? मी वाचलंय. बाई असं काय करता तुम्ही? आता तुमच्या तोंडाने सर, वाच. मी खरंच वाचलं का? बाई तुम्हाला तरी मला मगा जर ना असं वाटतं का मी तर पहिल्यांदा नाही, मी तर आधी पण येऊन गेले. हा? सर मला असं वाटतं माझी जीभ वळाली. आ? जीभ वळाली माझी. बाई माझी बोबडी वळाली हो. अहो. असं काय वळवू नका, चांगल्या वळणाच्यात तुम्ही. सर. बाई ऐका, आपण इथून निघूया. चला नको राहू दे. नको सर. नाही. सर मला 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 इकडच्या राजाची माहिती ऐकायची. नको, सर. कशाला बाई? सर प्लीज ऐकू ना सर. नको ना. सर मला ऐकू ना बाई, सर. नको. सर राजाची मी बाई मला भीती वाटायला लागली आता. मला मिठी मारा. चालेल सर, मला काही प्रॉब्लेम नाही. मग सगळा इतिहास सांगतो तू. हा जो राजा आहे ना त्याचा इथे शयन कक्ष होता. इथं इथे त्याची मैफिल भरायची. एके दिवशी अशी मैफिल ऐन रंगात आली होती. एमा द वाव तिच्यासाठी ओपेरा गात होती आणि त्या बाई. बाई बाई हो. बाई 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 काय सर तुम्ही खाली का बसलात? सर तुम्ही खाली का बसलात? सर तुम्ही घाबरल्यासारखं का वाटतंय? अहो तुम्ही ओपेरा गायला. काय? ओपेरा कोण गायलं? तुम्ही गायला. काय गायले? ओपेरा. मी ऑपेरा. मग बापेरा. बाई तुम्ही गायला हो. बापेरा सर मी ऑपेरा कशी बाई गायले? हो, बाई. सर मी गायनात कच्ची आहे सर. अहो पोरांकडनं प्रार्थना म्हणून घेताना फक्त असे म्हणजे मी ओठ होते मी. माझी अर्धी प्रार्थना बाई, पण नको वाट- आपण इकडून निघू. सर मला भीती वाटते. बाई, पण सर मला इकडचा सगळा इतिहास जाणून नको ना, घ्यायचा नको. सर. मला इथनं नाही बाई, ऐका जायचं ना. सर. थांबा ना बाई सर. आपण निघूया इकडून. सर बाई. ऐका ना सर. बाई ऐका ना माझं. थांबा ना सर. बाई चला ना थांबा इकडे ना, माझं सर. चला ना. ना गाड्या. थांबतो ना मी. थांबतो. बाई ए भाई ए भाई भाई तू कोण आहेस? तू कोण आहेस? मी तुमच्या स्किट मध्ये नाहीये. ओ बाई बाई हो. बाई इथे नसलेले लोक बाई बाई इथे नसलेले लोक पण येतात. चला ना बाई. बाई सर सर मला हे बघा इथं काय सापडलंय सर. बाई नको काय सापडे. सर हे बघा काय सापडलंय ऐका ना, हे सर. काय? राणीचा फोटो सापडलाय. राणीचा फोटो. बाई सर हा फोटो एकदम माझ्यासारखाच दिसतोय सर. सर मला भीती वाटते. बाई लांब लांब तू लांब. सर मला भीती वाटते. बाई तुम्ही लांब नको. सर ऐका ना बाई सर. तुम्ही नको ना लांब. सर ऐका ना अहो, सर. नको ना बाई सर, तुम्ही ऐका ना, मला भीती वाटते. लांब आला तुम्ही. अहो, काय करताय? बाई पाणी तरी पकड. बाई अरे मला सोडायला कुत्र्यांना सोडायला. काय चाललंय इथं सर? बाई इथून कोणतरी आलं. कोणतरी आलं. आता मी बघितलं. बाई कोणतरी आलं. मला माफ करा बाई. बाई मला चुकलं. बाई मला माफ करा बाई. बाई मला चुकलं बाई. बाई आला वेलकम 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 टू द वाडा द ग्रेट. आय बाबा उठला. आय बाबा उठला. इमा द वाव माय लव ओला वेलकम. नाही नाही डॅडी. पापा हा पापा पापा तेच. पापा ही माझा वाव नाही. मग ही नमादा संबेराव आहे. The principal Kadikadi madam, you cover strike it in the Kadika. हा कुछ तो इस तरह से सुख सका बुद्रुक. नाही हो खुर्द 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 ऐका ना हो. The Waver Street in the queue, so he in the Waver Street, go to the कोण आहे रे तिकडे? Waver Street!
ओम आहे माझ्याकडे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुका करता तुका हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सवागी सुंदर उच्चेंदुराची, कंठी झळके माळे मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल बुद्धी. दर्शन मात्र मला का म्हणा. दर्शन मात्र नाहीये ते दर्शन मात्र आहे. लंबोदर पितांबर फळीवर वंदना. ठेव वंदनाला फळीवर ठेव मला. फळीवर वंदना नाही ते फळीवर वंदना आहे. ये गो विठ्ठल माझा माऊली. अरे पोर्तुगीज भूता की पोर्तुगीज चर्चा समोरची भूतात. मराठी आरत्या कसला गाता. शिवानी चॅनल मराठी आहे ना. चल बोच गो मग. वहिनीला तर शिल. हे माझा वाव लागला डीज प्राला. खरं शिव हिंदी सुट्टी कडल्या खा. कपाल आला ढिला लावाला. बरोबर आहे. बसून काय ते सगळं मिटवून टाका एकदाच. दोघांनी संपून टाका. मी आलो जरा बाहेर जाऊन आलो. आता खायचं काम अल्फ्राडोने माझा म्हणजे राणी एमध्ये वावचा खून केलं. अल्फ्राडोने मला सुद्धा दगा दिला. अल्फ्रेडो ना एक नंबरचा भिक्कार माणूस आहे. लय लय बेकार आहे बेण पोरग ते. मी असेल बाहेर गोटा घेत असेल मी जरा पाठवतो. आज लगेच पाठवतो. कुठे अल्फ्राडो इथेच आहे. अजून अल्फ्रेडो पण आहे. कुठं आहे अल्फ्राडो तूच आहेस. अरे हो आम्ही अल्फ्रेडो नाही. मी फाटफाटो प्रसाद आहे. मी प्रसाद. माझ्या नावातच टॅलेंट आहे. हो त्याच्या नादी लागू नको. अल्फ्राडो. शेंडीचं गाणं गा की. हात मेरे शेंडी लांब सुदाम्याला पाहून दे भगवान. उठवा. सर कचकली की काय. ओ सर उठा. मस्करी करत होतो तुमची. सर धडा शिकवायचा. अरे अहो सर हा पापा नाही कदमांचा आप्पा आहे. ओ सर पण हे बरं झालं. या झाडाला असंच असंच पाहिजे. इतिहासाच्या नावाखाली सगळ्या शिक्षकांना घेऊन येतो आणि त्यांची छेड काढतो. हा या झाडाचा इतिहास आहे. हॅलो एव्हरीवन. नमस्कार. माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरेशनचा बादशाह. सॉरी चुकून मागच्या स्किटची एंट्री घेतली. विनोदी. नमस्कार. मी श्री मंदार जितेंद्र मांडवकर. अगं प्राजक्ता इच्छाशक्ती खूप आहे लाईन मारण्याची पण शक्ती नाही आहे अपमान सहन करण्याची नेहमी. आज काय फार मी टिकत नाही. आजोबा अहो असं काय बोलता. असं नाही तसं नाही बाळा. गेली 2 स्किट 2 एपिसोड जे होतं नव्हतं ते सगळं करून टाकलं. आता काही उरलं नाही म्हणून म्हटलं. अरे सई बाळा काय कशी आहेस. व्यवस्थित ना. बरेच दिवस झाले नाही जुजबी गप्पा मारून. बघ जमलं तर मी जायच्या आधी. अरे रचा सर बाळा सरच बरं आहे. कॅरेक्टर पकडायच्या नादात उगाच नारळ मिळायचा नको. पण मी हे जे कॉलनी आहे ना तिथं राहतो तळमजल्यावर. पूर्वी वरच्या मजल्यावर राहायचो पण जसं वय वाढत गेलं तसं मजले कमी होत गेले. तसं मजला कळलं मजला चढवत नाही.
हा दशरथ, अरे घोडबंदरला फार ट्रॅफिक आहे, मी येते अर्ध्या तासात. हो मला माहिती आहे कॉल टाइम 9चा असतो, पण शूट 5 वाजता सुरू करतो ना आपण. प्लीज येते, मी येते प्लीज. हा ओके. एक मिनिट. येस. तूच ना ग ती महाराष्ट्राची हास्य जत्रा. हो हो. गेले 2 एपिसोड मंदारच्या जीवावर उडणारी. माहिती आहे मला. आजोबा स्किट मध्ये दिलंय ना तेवढंच बोला, नाही तर अवेळी जाल. बाळा ते जाऊ दे. मला घ्या ना तुमच्या त्या कार्यक्रमात. अहो शोचं नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा आहे, म्हाताऱ्याची अंत्ययात्रा नाही. हा? काय नाही आजोबा, तेवढं सोपं नाहीये. 15 मिनिटाच्या स्किट मध्ये 2 तासाचं अख्खं नाटक उभं करणं कठीण आहे. हा खरंय अगदी खरंय हा? खरंय. पण एखादा चान्स देऊन बघ ना मला. बरं ठीक आहे, काय येतं तुम्हाला? झोप येते. हल्ली खूप झोप येते. तरुणपणी केलेले जागरण सगळी बाहेर पडतायत. आजोबा भलतेच रोमॅन्टिक होतात का तुम्ही? रोमॅन्टिक? हा? अगं हनीमूनला महाबळेश्वरला गेलेलो. मॅडम पण एकदाही बॅगेतून स्वेटर बाहेर काढलं नाही मी. मग म्हणजे आजी पण? आजी अगं आजी तर 3 वेळा महाबळेश्वर बघायचं म्हणून गेली. हा. पण वैकुंठाला जाताना म्हणाली महाबळेश्वर बघायचं राहून गेलं. हरकत नाही. पण तू मला सांग काय करायचं ते सांग, मला शिकव. बरं ठीक आहे. ठीक आहे, मी शिकवते. हा, हा चल. तुम्ही मिमिक्री करता का? तेवढंच करतो मी, फक्त करतो मी तेवढं. मग ते करूया आपण, ते करूया यावेळेला. मी नाही करणार, अजिबात नाही करणार. का? मी लाग करेन का? पण ह्यांनी सांगितलेलं आहे पुरवून वापरा. अरे पण त्यांना कुठे माहित आहे पुरण इतके तरी उरलेत का? मला तर ही भीती आहे. उरलेत तर उरलेत, आपण उरू की नाही? वेगळं काहीतरी सांग तू, वेगळं काहीतरी सांग. आता काय वेगळं, मला काही सुचत नाहीये. तुम्ही मी त्या आमिरच्या जागी बसेल. हो हा. तुम्हाला वाद्य वाजवता येतात का? त्याला वाजवता येतात म्हणजे नाही. तसं नाही. अगं ह्या वयात आपोआप वाजवली जातात. म्हणजे असे हात थरथरत असतात ना, ते वाद्य तसे कुठेही हात घाला आपोआप टांटून आवाज येतो. आजोबा प्लीज नको, हे नको. मग मी एक काम करतो. काय हो? त्या धनश्रीच्या जागी बसतो. का? शवासन करता नाही तिच्यापेक्षा जास्त एक्सप्रेशन देतो मी. नाही मी ती गाते, तुम्ही गाता का? आपण दुसरं काहीतरी करू. हा तुम्ही मला तुम्ही जज बनवा. मी पण देऊ शकतो जुजबी. ते नको, लोक जुजबी मिळून नाही म्हणून परफॉर्म करतील. आमचा शो पडेल अख्खा. नको प्लीज, ते नको. मी सुचवते काहीतरी. तुम्ही ऑडियन्स म्हणून माझ्याबरोबर शो बघायला का नाही येत? चल, ती तुझी लाईक आहे, माझी ना. मी नाही जाणार तिकडे ऑडियन्स म्हणून टाळ्या वाजवायला. अगं आयुष्य गेलं लोकांसाठी टाळ्या वाजवण्यात. आता म्हणतो आपल्यासाठी पण कोणीतरी टाळ्या वाजवल्या पाहिजे ना. तुला सांगतो, माझी बायको होती ना, तिला खूप हौस नाटकं बघायची. हो? नाटकं बघायला बसली की दना टाळ्या वाजवायची. मग नाटक संपलं की तो जो नट असायचा ना, मला म्हणायचे हो मला ना त्याच्याबरोबर हे काढायचं, फोटो काढायचा. तुम्ही काढा ना माझा फोटो. माझी जळजळ व्हायची तेव्हा. पण तिचा चेहरा बघून वाटायचं सोडून द्यायचं ते सगळं. पण मी काढायचो फोटो तिचा, काढायचो. हा चल रेडी, उभी राहा. हा मला म्हणायची हो नीट फोकस करा, हो नीट फोकस करा. हो फोकस करता ती आउट फोकस कधी झाली कळलंच नाही. पण मी ठरवलंय आता मी परफॉर्म करणार आणि तिने वरून टाळ्या वाजवायच्या. वाजवायच्या टाळ्या. येईल नंतर मग सेल्फी काढायला वरती.
आजोबा नाही ते जाऊ दे, हे नको. दुसरं काहीतरी सांग मला. हे सोनी मराठीवरती एवढे छान छान कार्यक्रम येत आहेत. हो. मी सुपर डान्सर मध्ये जातो. हा, अहो, नको, ते लहान मुलांचं आहे आजोबा. मी तरी अजून कुठे मोठा आहे. मग मी काढू शकतो, मी करू शकतो. तुम्हाला डान्स येतो का? डान्स येतो म्हणजे अगं बाथरूम पासून बेडरूम पर्यंत जायचं म्हटलं ना तरी डिपिंग करत जातो मी. हा का? हा दाखवू काय? बघ आजोबा तसं नसतं ते. मग? असं हिपहॉप कंटेम्पररी असं मी तुम्हाला दाखवते. हा, दाखव. असे उभे राहा. हा, हा, बघ. मी 1 2 3 म्हटलं की उडी मारायची. उडी मारायची, हा. 1 2 3. बापरे, एवढ्यावर पोचलो आपण. मग नाही जमणार. नाही नको, ते जीवावर येईल तुमच्या. नको जीवावर अरे, येईल. असं जाऊ दे. कसं अहो, नाही नको जमणार? आजोबांना. बरं, मग मी कुकरी शो मध्ये काम करतो. हा, अहो काय कॉन्फिडन्स आहे हा तुम्हाला? हा, काय बनवता येतं तुम्हाला? मला हा, मला म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते. त्यात काय वेगळं आहे? त्यात काय वेगळं म्हणजे म्हाताऱ्यांसाठी चहा बनवता येते मला. म्हणजे बघ, पातेला घ्यायचं, हा. त्याचं गॅसवर ठेवायचं गरम हा, करायला, हा. त्यात पाणी टाकायचं हो, हा. आणि मूठभर साखर घ्यायची. बापरे, एवढी? अहो किती गोड होईल चहा. इथे येईपर्यंत चिमुडभर होते बाळा. हा. मग मग मूठभर चहा पावडर घ्यायची, ती टाकायची, आणि मग चमचा घ्यायचा. हा, हा, पण ढवळायला पाहिजे ना. हात हलतच असतो तो, आपोआप धवायला जातो. हलत्या हाताने का? अगं बाळा, ह्या वयात सगळं हलत्या हातानेच करायचं असतं. म्हणजे कसं आहे, डोकं जड होतं, डोळे जड होतात, पाय जड होतात, पण हातांना परवानगी नाहीये या वयात जड होण्याची. मग ते, आणि तुला सांगू का, म्हातारपणाची गंमतच वेगळी आहे ग. ज्या अवयवांना आपण आयुष्यभर लक्ष दिलं नाही, त्यांची किंमत केली नाही, ती म्हातारपणात आपल्याला जाणून बुजून क्षणाक्षणाला सांगत असतात, बाबा रे मी आहे हो, आणि हो तेव्हाही होतो नालायका. तसंच आपलं पण आहे. आपल्या आईबाबांना आपण आधी किंमत देत नाही, मग आपण जेव्हा म्हातारे होतो मग आपली मुलं आपल्याला किंमत देत नाही, मग आपल्याला त्यांना क्षणाक्षणाला सांगावं लागतं ना, बाबा रे मी आहे, अजून आहे, जिवंत आहे. त्याच वेळी आई बाबा वरून बघून माझ्याकडे हसत असतात, घे टोन घ्या, भूक आता कर्माची फळं. चक्रव्यूह आहे सगळं हे, बाकी काही नाही. आजोबा खूपच सिरियस झालं. हसवण्याचा कार्यक्रम आहे हा, सिरियस नाही व्हायचं इथे. अरे तुम्ही खूप चांगलं काम करता, मस्त हसवता तुम्ही. अबाक भाड्याने केस लावलेला, मस्त, मला जाम आवडतो तो, मस्त काय मस्त. अरे काय समीर दादा तो आमचा हा, captain. समीर तो गौरवांचा मोर आहे, मस्त काम करतो, हो, हो. मस्त, सगळे मस्त हसवतात. हो. बाळा तू पण हसवत जा मध्ये मध्ये. आजोबा नाही अगं बाय, मस्करी केली का? हा चल येऊ मी. हो हा. काळजी घ्या. हो चला रे, येतो. हा